सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्लोक क्रमांक 7 पासून आपण वाचू। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। भगवंतानी पहिल्या 3 श्लोकामध्ये सृष्टी प्रकरण सांगितलं। सृष्टीबद्दल आपले विचार त्यांनी तिथे मांडले आहे। त्यानंतर पुढच्या श्लोकांमध्ये मुक्तीचं काय स्वरूप आहे हे त्यांनी सांगितलं आहे आणि मुक्तीसाठी काय साधन अपेक्षित आहे। भगवंताचा आश्रय घेऊन भगवंताचा शोध करणे। आणखीन 5 प्रकारचे सद्गुण आपल्याकडे असायला पाहिजे, तेव्हाच आपण भगवंताचं ज्ञान मिळवू शकतो। मुक्तीचं साधन आणि मुक्तीचं स्वरूप काय आहे तर म्हणे यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। मुक्ती म्हणजे नेहमीसाठी बंधनापासून त्याची सुटका। परत तो या जीव संसारामध्ये जीवलोके
तो येत नाही, आणखीन परत सुख दुःखाचा भोग तो करत नाही. तो ब्रह्मतत्वाशी एक रूप होऊन जातो, त्यालाच म्हणतात मुक्ती, म्हणून अपुनरावर्ती स्थिती. त्यानंतर भगवंतांनी जीवाचं वर्णन केलं. पूर्ण अध्यायाला तुम्ही टॉपिक वाईज असं त्याचे विभागणी त्याची करू शकता. जीवाचं स्वरूप सांगताना भगवंतांनी सांगितलं की जीव माझा अंश आहे, पण अंश कशा दृष्टीने, कोण, मी अंश आहे, जीव अंश आहे, पण कसा आहे, अवयव आहे, पण त्याचा मतितार्थ, हा गुणार्थ समजला पाहिजे. सर्वसामान्यपणे अंश म्हणजे आपण देवापासून मी अगदी वेगळा आहे, हीच आपला एक असा समज असतो. जसं झाडाचे फांदे आहेत, तर त्या फांद्याला आपण कापू शकतो, तर फांदी वेगळी जाते. शरीर आहे, शरीराचा हात वेगळा केला, तर मी अवयवी आणि हात अवयव, आणि तो हात एकदम स्वतंत्र आहे. अशी जर समज असेल, असा जर विचार असेल, तर देव म्हणतात हे बरोबर नाही. जीव अंश कसा आहे, तर म्हणे जसा महाकाशाचा अंश आहे घटाकाश. हे उदाहरण जास्त योग्य आहे, कारण इथे हे जे वाक्य आहे ते पूर्णपणे लागू होतं. घटाकाश एकदा महाकाशावर गेल्यानंतर मग परत येत नाही. यत गत्वान निवर्तन्ते. नाही तर झाडाची फांदी आपण वेगळी केली आणि ती आपण आता परत जोडली त्या झाडाला, तर ती फांदी परत वेगळी होऊ शकते. यत गत्वा न निवर्तन्ते असं नाही होणार. परत जर वारं आलं तर परत तुटून पडेल. तर इथे बिंब प्रतिबिंब हे उदाहरण घ्या, किंवा घटाकाश महाकाश उदाहरण घ्या. याप्रमाणे अंश काय ते समजा. आणि खरं म्हणजे भगवंताची इच्छा त्या अंश आहे या सांगण्यामध्ये नाहीये. अभिप्रेत अर्थ आहे की तू माझ्यापासून पूर्णपणे वेगळा नाही. खरं म्हणजे ही त्यांची विवक्षा आहे. विवक्षा म्हणजे सांगण्याची इच्छा, वक्तुम इच्छा, जी सांगण्याची इच्छा त्याला म्हणतात विवक्षा. जसं समुद्र आहे, समुद्राचं एक थेंब आहे. आता जर तुम्ही त्या थेंबाला जिभेवर ठेवलं, खारट लागेल, आणि समुद्र सुद्धा काय खारटच लागेल. तर थेंब आणखीन समुद्र यामध्ये काय आहे, तर म्हणे एकत्व आहे. जर कोणी म्हणत आहे की थेंब जे आहे ते समुद्रच आहे, असं जर कोणी म्हटलं तर म्हणजे काय, किंवा थेंब समुद्राचा अंश आहे, चला असं म्हटलं तर काय, त्याचं स्वरूप आणि समुद्राचं स्वरूप एकच आहे, खारटपण. त्याचप्रमाणे ईश्वर जर सच्चिदानंद आहे, तर जीव सुद्धा सच्चिदानंदच आहे, हे इथे सांगण्याचं प्रयोजन आहे. अंश अंशी संबंध उपाधीला लक्षात ठेवून केलेला आहे. आणि उपाधीचा कधीच संश्लेष किंवा उपाधी कधीच त्या चैतन्याला चिकटत नाही. म्हणून हे जे औपाधिक रूप आहे, त्याला आपण जीव म्हणतो, चैतन्याचं औपाधिक रूप, म्हणजे हे पारमार्थिक सत्य नाहीये, व्यावहारिक सत्य. मी जर स्वतःला भगवंताचा अंश मानला तर माझा व्यवहार चांगला होईल.
भक्ती दर्शनामध्ये असं सांगितलं आहे की परमात्मा अवयवी आहे आणि तुम्ही अवयव आहात, आणि खरोखर अवयव आहात. जसे झाडाची फांदी किंवा शरीराचा हात. विशिष्टाद्वैत दर्शनामध्ये म्हटले. आता मी तिकडे जास्त जात नाही. आणि ते म्हणतात की बंधन म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय. म्हणजे हे विसरणच बंधन आहे. काय की मी भगवंताला विसरलो आहे. मी जे काही करत आहे भगवंतामुळे करत आहे. ही विस्मृतीच बंधन आहे. आणि स्मृतीच काय आहे, मुक्ती आहे. की मी त्याचा अंश आहे, मला सतत त्याची सेवा केली पाहिजे. अहम नित्य पराधीन. तर हीच त्यांची मुक्ती. नित्य भगवंताची सेवा करणे, भगवंताचं भजन कीर्तन करणे, सतत त्याला बुद्धीमध्ये जागृत ठेवणे, हीच मुक्ती. जसं हाताचं काम काय, हाताचं एकच काम आहे की शरीराची सेवा करणे. अवयवाचं एकच काम असतं, अवयवी ची सेवा करणे. तर अंश आपण मानला तर ही साधना होईल. पण इथे भगवंत थोडस आणखीन सखोल बोलत आहे. ते म्हणत आहे अंश अंशी तुम्ही उपाधीला ध्यानात ठेवून मानत आहात. निरुपाधिक चैतन्यामध्ये हे दोन विभाग होऊ शकत नाही. म्हणून ज्याला भगवंत परमधाम म्हणतात ते म्हणजे माझं स्वरूप. परमधाम म्हणजे काही गोलोक वगैरे काही असं म्हणजे दुसरं काही ठिकाण नाही. तर इथे समजण्याचा विषय असा आहे की जीवाचे दोन रूप, एक पारमार्थिक रूप आणि एक व्यावहारिक. व्यवहारामध्ये ठीक आहे अंश आहे, पण दॅट इज नॉट द फायनल ट्रूथ. हे समजायचं. ते शेवटचं सत्य नाही. अच्छा, आता व्यावहारिक स्वरूपाचं जे वर्णन केलंय देवानी पुढे, जीव जो आहे तो गमनागमन करतो, जातो येतो, हे परम सत्य नाहीये. तुम्ही स्वतःला जीव मानलाय म्हणून संसरण वगैरे तुम्हाला स्वीकार करावा. तर तो आपल्या कर्माप्रमाणे एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आता तो कसा जातो हे सगळं इथे काल आपण काय घेऊन जातो हे आपण पाहिजे. तो जीव सूक्ष्म शरीर घेऊन जातो. फुलामधून जशी वायू त्या सुगंधाला नेते त्याप्रमाणे हे फार ऑपरेशन असं आहे की अगदी सूक्ष्म ऑपरेशन, कळत नाही पण असं होतं. आता जो मूळ माणूस आहे 10व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की त्याला हे मुळीच ज्ञान नसतं, त्याला अजिबात हे काही माहित नाहीये की जीव नावाची एक वस्तू आहे, आणखीन ती या शरीरापेक्षा वेगळी आहे. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अंश रूपाने त्याचा अनुभव होतो. विमूढा नानुपश्यन्ति, 10व्या श्लोकातली विमूढा न अनुपश्यन्ति. जे मूढ आहे म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं नाहीये त्यांना हे कळत नाही. पण जे दुसरे लोक आहेत त्यांना कळत. दुसरे लोक कोण आहे, तर म्हणे ज्ञानी लोक. ज्याच्याकडे ज्ञान चक्षु आहे त्याला आपण काय म्हणू, ज्ञानी. तर ज्ञान दृष्टी ज्याच्याकडे आहे, चक्षु म्हणजे काय, दृष्टी, विजन, समज. ज्ञान चक्षुषः पश्यन्ति.
अच्छा, ज्ञानचक्षु वाले हे जे लोक आहे, केव्हा त्यांना हे माहित पडतं की जीव वेगळा आहे, शरीरच मी नाहीये, हे असं त्यांना केव्हा समजतं? जेव्हा ते त्या शरीराला सोडतात तेव्हा का? हो, असं असेल तर मग तर आपल्याला मरण्याची वाट पाहावी लागेल, तेव्हाच आपल्याला काय ज्ञान होईल. कारण लिहिलं उत्क्रामंतम, जेव्हा तो सोडतो तेव्हा त्याला लक्षात येतं की अरे मी तर वेगळा आहे. तर तोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही का? तर म्हणतात असं नाही, इथे 4 शब्द दिले, 4 अवस्था आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये त्याला स्वतःचं ज्ञान आहे. कोणची अवस्था आहे 4? तर म्हणतात उत्क्रामंतम, म्हणजे परित्यजंतम देहम. अगदी जेव्हा तो देह सोडत आहे त्याला माहित आहे की मरण कोणाचं होत आहे आणि कोणची वस्तू अमर आहे. त्यानंतर स्थितम, स्थितम म्हणजे देहे तिष्ठंतम, म्हणजे जेव्हा तो जिवंत आहे. असं नाही की उत्क्रमण होईल तेव्हाच त्याला एकदम साक्षात्कार होईल. नो, स्थितम, जेव्हा तो शरीरामध्ये तेव्हाच त्याला माहिती आहे की नवद्वारे पुरे दे, ही नगरी आहे. काल मी सांगितलं ना, हे घर आहे आणि मी याच्यापासून वेगळा आहे. पश्यंती, के पश्यंती, ज्ञानचक्षु. आणि तिसरी कोणची स्थिती आहे तर म्हणे भुंजानम. भुंजानम म्हणजे शब्दादींच उपलभमानम. तर मी हे म्हणत होतो की उत्क्रामंतम स्थितम, देहामध्ये आहे तेव्हा सुद्धा तो त्याला ज्ञान आहे. आणि तिसरं म्हणजे भुंजानम. भुंजानम म्हणजे उपभोग करताना. आणि चौथी अवस्था म्हणजे गुणान्वितम. गुणान्वितम म्हणजे सुख दुःख मोहाख्यैहि गुणैहि अन्वितम, म्हणजे जेव्हा सुख दुःखाचा त्याला अनुभव होत आहे, परिस्थितींचा अनुभव होत आहे, तेव्हा सुद्धा तो पाहत आहे की परिस्थितीपासून मी अलिप्त आहे. तर या 4 अवस्था आहे. उत्क्रामंतम म्हणजे देह सोडताना, स्थितम म्हणजे जीवन जगताना, भुंजानम भोग करताना, गुणान्वितम सगळ्या परिस्थितींचा अनुभव करताना. प्रत्येक या अवस्थेमध्ये पश्यंती. अच्छा, पण विमूढा नानुपश्यंती, पण विमूढ लोक पाहत नाही, त्यांना दिसत नाही, त्यांना ज्ञान होत नाही का? तर इथे शंकराचार्य फार छान लिहितात, अत्यंत दर्शन गोचर प्राप्तम, म्हणजे इतकं स्पष्ट असून सुद्धा त्यांना हे अनुभव होत नाही, ते पाहत नाही किंवा जाणीव होत नाही. याचं कारण म्हणजे दृष्टादृष्ट विषय भोग बलाकृष्ट चेत. त्यांचं चित्त जे आहे दृष्ट आणि अदृष्ट, म्हणजे जे विषय दिसत आहे, जे विषय दिसत नाहीये, त्यांच्यामध्ये त्यांचं चित्त एवढं लिप्त झालेलं आहे. सोपा अर्थ आहे, एवढे त्याच्यामध्ये आसक्त झालेले आहे की त्यांना स्वतःची काही खबर नाही, स्वतःच ज्ञान नाही. म्हणजे त्यांची दृष्टी इतकी बहिर्मुखी झाली आहे की इतकं स्पष्ट असून सुद्धा त्यांना ज्ञान होत नाही. कारण बलात्कृष्ट चेततया अनेकधा मूढा, विविध प्रकारे ते मूढ झालेले आहे, विविध विषयांमध्ये आसक्त झालेले, फसलेले आहे, गुंतलेले आहे. लोक म्हणतात ना, आम्हाला तर वेळच मिळत नाही, रिटायरमेंट नंतर आम्ही पाहू मी कोण आहे. तर आता इथे त्यांना विमूढ म्हणतात, कारण त्यांची दृष्टी एकदम वेगळ्याच दिशेमध्ये. आणि इथे शंकराचार्यांनी फार छान एक वाक्य लिहिलं, अहो कष्टम वर्तते इति अनुक्रोशतीच भगवान. देव असं म्हणतात ना, रे विमूढा नानुपश्यंती, विमूढ लोक पाहत नाही याला.
तर हे वाक्य काय म्हणे, देवाला थोडस काय दुःख होत आहे, अनुक्रोशम दर्शयती, कष्टम वर्तते, की ओ हो दे आर मिसिंग समथिंग सो ब्युटिफुल. हा, इतकी चांगली संधी त्यांना मिळालेली, अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, पण न अनुपश्यंत कष्टम वर्तते इति अनुक्रोशतीचे भगवान शंकराचार्याने लिहिलंय. हे पण शंकराचार्य भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन हृदयामधील जो भाव आहे तो काढून आपल्याला सांगतो. तर विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष. पण जे ज्ञानी लोक आहेत ते पाहतात. अच्छा, ते का पाहतात? इथे म्हणतात प्रमाण जनित ज्ञान चक्षुष. फारच सुंदर, एक एक शब्द मोत्याप्रमाणे. म्हणे ज्ञानी लोक पाहतात याचं कारण असं की त्यांच्याकडे प्रमाणजन्य दृष्टी आहे. प्रमाणजनित दृष्टी म्हणजे शास्त्र वाचल्यानंतर, शास्त्र ऐकल्यानंतर जी आपली समज बनते ना, पाहण्याची जी दृष्टी आपल्याला मिळते त्यालाच म्हटलेलं आहे प्रमाणजनित ज्ञानचक्षु. आपण काय स्थूल चक्षुनीच पाहतो, म्हणजे स्थूल विचार करूनच आपण सगळ्या वस्तूंचा, विषयांचा, परिस्थितींचा विचार करतो. ते अखंडानंद महाराज छान म्हणतात, कोणाकडे स्थूल चक्षु आहे, कोणाकडे सूक्ष्म चक्षु आहे. वैज्ञानिक लोकांकडे सूक्ष्म चक्षु आहे, त्याच्याद्वारे ते पाहतात काय काय नियम या जगामध्ये काम करत आहे आणि मग शोध लावतात त्या वस्तूंचा. सूक्ष्म चक्षु त्यांच्याकडे आहे. काही लोकांकडे अनुमान चक्षु आहे, अनुमानाने ते समजतात, अनुमानाने जाणतात. प्रत्यक्ष दिसत नाही पण अनुमान करून त्यांना ज्ञान. काही लोक इतिहास चक्षु आहे. इतिहास चक्षु म्हणजे इतिहासाचे पुस्तक वाचून मग त्यांना ज्ञान होत असतं की असे राजे झाले, हा त्यांनी इतके वर्ष राज्य केलं वगैरे वगैरे. या डोळ्यांचं पाहू नाही शकत. इतिहास चक्षु. आणि ते गंमत करतात, मोठे मोठे जे श्रीमंत लोक असतात, सेठ वगैरे लोक, आणि ते काय थोडे सेवक चक्षु. ते सेवक लोकांना विचारतात, सेवक जे सांगतात ते मानतात, स्वतःहून नाही पाहत. सेवक चक्षु. तर सगळ्यांकडे पाहण्याचं जे साधन आहे वेगवेगळं. कोणाकडे स्थूल आहे, कोणाकडे सूक्ष्म आहे. इथे जे यांच्याकडे पाहण्याचं साधन आहे शास्त्र आहे, आचार्य आहे, संतांचे वाक्य आहे. यामुळे काय झालेलं आहे, काय खरं आहे काय खोटं आहे हे त्यांना समजलेलं आहे. म्हणून ते शंकराचार्य लिहितात विविक्त दृष्टया इत्यर्थ. ज्ञानचक्षु म्हणजे विविक्त दृष्ट आहे. विविक्त म्हणजे वेगवेगळं. त्यांना माहिती आहे काय आहे काय नाही, आणि त्यांना म्हणून काय साक्षात्कार झाले. म्हणजे साक्षात त्यांना माहित आहे की मी कोण आहे. साक्षात स्पष्ट समज स्वतःबद्दल. इथे एक सांगण्याची इच्छा होत आहे. असं इथे म्हणतात की पश्यंती म्हणजे अनेक लोक आहेत त्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, म्हणजे आपल्याला सुद्धा होऊ शकतं आश्वासन. अनेक इथे भगवंत काय सांगत आहे की पहा, खरं म्हणजे आपण आपल्याला आत्म्याचाच अनुभव होत असतो. आपण आत्म्यालाच पाहू शकतो. पाहणं म्हणजे काय, अनुभव करणं. वेदांतामध्ये एक छान विचार आहे की दुसऱ्याचा आपल्याला कधीच अनुभव होत नाही. जसा मला माझा अनुभव होत आहे तसा दुसऱ्याचा अनुभव मला नाही होऊ शकत. दुसऱ्याचं नेहमी मी अनुमान करतो. लक्ष देऊ नाही का? दुसरा आहे हे अनुमान आहे, अनुभव नाही.
म्हणे काय म्हणता तुम्ही? मला अनुभव आहे, मी त्याच्याशी बोललो म्हणजे तो आहे. हा, कोणी विचारलं की तो आहे, प्रमाण काय, पुरावा काय? म्हणे मी त्याला स्पर्श केलं, त्याच्याशी बोललो, त्याला पाहिलं. तर स्वप्नामध्ये सुद्धा आपण लोकांशी बोलतो की नाही? स्वप्नामध्ये सुद्धा लोकांना आपण पाहतो की नाही? तर ते तिथे असतात का? इथे मुद्दा हा आहे की आपण ज्या वस्तूंना पाहतो आणि आपण स्वतःला पाहतो, यामध्ये फार फरक आहे. जसं मी माझ्या सत्तेचा अनुभव करत आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या लोकांचा किंवा वस्तूंचा, हिमालयाचा अनुभव मी तसाच करतो का जसा मी माझा अनुभव करतो? वेग नाहीये, कारण माझा अनुभव सतत आहे. दुसरा जो अनुभव आहे तो एक तर अनुमान आहे, मी पाहत आहे म्हणून मी मानत आहे की तो आहे. आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये काही सातत्य नाहीये, कधी आहे कधी नाहीये. पण स्वतःची जी सत्ता आहे ती सतत अनुभव रूप आहे. म्हणून साक्षात्कार, साक्षात खरं म्हणजे मी स्वतःलाच पाहतो, बाकीला कोणाला साक्षात पाहत नाही. इट इज ओनली इन्फरन्स, अंदाज आहे की समोरचा आहे. याच्यावर तुम्ही विचार करा. पश्यन्ति म्हणजे अनुभवन्ति, सर्वे जना अनुभवन्ति, न केवलम ज्ञानी, सर्वे जना. पण फक्त एकच आहे की आपलं तिकडे लक्ष नाहीये. दॅट इज द ओनली, ते जे आता सांगितलंय. अच्छा, आता पुढे म्हणतात की असे हे जो ज्ञानी लोक आहे ते योगी आहे. इथे एक शब्द दिला आहे पुढच्या श्लोकामध्ये, योगी. योगिनः पश्यन्ति. पश्यन्ति कॉमन आहे. आता आपण जो श्लोक पाहिला याच्यामध्ये ज्ञान चक्षु असं ज्ञान दिलं होतं. आता पुढचा श्लोक पहा 11. त्याच्यामध्ये ते म्हणतात, फारच छान श्लोक आहे आपल्या सर्वांसाठी. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानः नैनं पश्यन्त्यचेतसः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. इथे पहिल्या श्लोकाचा जणू काही विस्तार. ते म्हणतात की योगिनः, योगिनः पश्यन्ति. अच्छा, आणि काही लोक ते न पश्यन्ति, न एनं पश्यन्ति. तर आता इथे विचार करण्याचा विषय असा आहे की हे जे योगी लोक आहे यांना का अनुभव होतो आणि जे दुसरे लोक आहेत त्यांना का अनुभव होत नाही, आणि असे ते कोणचे लोक आहेत आणि त्या अनुभवाचं स्वरूप काय, बरंच काही या एका श्लोकात सांगितलं. तर इथे पहिला शब्द आहे यतन्तः. काही काही साधक लोक खूप प्रयत्न करत आहे. यतंत म्हणजे प्रयत्न करणारे, आणि याच्यामध्ये शत्रू प्रत्यय, आणि त्याचा अर्थ असतो सतत यत्नशील. सकाळ ते संध्याकाळ खूप करत आहे. त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांसाठी वेळ आहे, सर्वांसाठी, घराच्या लोकांसाठी, समाजासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, साधनेसाठी सुद्धा. ध्यान, धारणा, पूजा ते करत आहे. पण काय होत आहे तरी त्यांना अनुभव नाही होत. अनुभव म्हणजे जी जाणीव असायला पाहिजे, जे वर्णन सगळं आलेलं आहे, म्हणजे आम्हाला वाटत नाही की आम्ही प्रगती करत आहोत. यतंतः अपि,
लक्ष देऊ नका. दुसऱ्या यतंत अपि, असं नाही की ते आळशी आहे. अनेक लोक आम्हाला भेटतात, ते म्हणतात आम्ही करतो, रोज पूजा करतो, रोज जप करतो, एक रुटीन बनलेलं आहे, रुटीन. पण असं काही वाटत नाही की आम्ही काही पुढे जात आहे, तिथल्या तिथेच. तर यतंतः अपि असं का होत आहे? पण जे योगी लोक आहे ते यतंतो अपि अकृतात्मान नैनम पश्यन्ति. यत्न करत असताना सुद्धा त्यांना दिसत नाही. कारण आता पहा उत्तरेच 2 शब्द इथे दिलेले आहे, अकृतात्मानः आणि अचेतसः. दुसऱ्या ओळीमधले 2 शब्द तुम्ही पहा. प्रयत्न करणारे साधक आहे, सगळं काही ते करत आहे, पण न एनम पश्यन्ति, या आत्म्याला ते पाहत नाही किंवा त्यांना अनुभव होत नाही. कारण त्यांच्यामध्ये 2 दोष आहे. म्हणजे तिथे त्यांना जरा इम्प्रूव्ह केलं पाहिजे स्वतः. म्हणजे काय 2? त्यामुळे अकृतात्मान, ते अकृतात्मा पहिला एक शब्द. आणि दुसरा आहे अचेतस. अचेतस म्हणजे अविवेकीना. अविवेकीनं म्हणजे काय? यंत्राप्रमाणे ते करत आहे, समजून करत नाही. अचेतस म्हणजे एक संत म्हणायचे हिंदीमध्ये की साधना म्हणजे काय, तर म्हणजे समझदारी का नाम ही साधना. समजून सगळं करणे. नुसतं यंत्राप्रमाणे मेकॅनिकल करत आहे, मी सगळं काही करत आहे, पण विचार किंवा त्याच्यामध्ये सखोल चिंतन करून करत नाही, तर म्हणे त्याला अनुभव होणार. आणि दुसरा एक फार महत्वाचा शब्द दिलाय, अकृतात्मा. अकृतात्मा, कृतात्मा म्हणजे ज्यांनी स्वतःला बनवलंय. आत्मा शब्दाचा अर्थ काय? इथे व्यक्तित्व. संस्कृतात्मा, ज्यांनी आपल्याला संस्कारी केलेलं आहे त्याला आपण म्हणू कृतात्मा. आणि ज्यांनी संस्कारी केलं नाही त्याला काय म्हणू? अकृतात्मा. तर ज्याच्या जीवनामध्ये काही शिस्त नाहीये, किंवा कसं बोलायचं, कसं बसायचं, म्हणजे या ज्या लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी आहे याच्याकडे त्याचं लक्ष नाही. मोठी साधना तो करत आहे, पण व्यवहारामध्ये एक माधुर्य पाहिजे, गोडवा पाहिजे, एक शिष्टाचार चांगला पाहिजे, ते त्यांनी केलं नाहीये. अकृतात्मा. कृतात्मा म्हणजे स्वतःला सजवणे, आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या छोट्या छोट्या क्रियांच्या द्वारे सजवणे, त्याला म्हणतात कृतात्मा. इंग्रजीमध्ये याला म्हणतात प्लेझंट पर्सनॅलिटी. कोणाला भेटून आपल्याला बरं वाटतं, मजा येते, वा. आता काही काही लोक काय, ते अगदी रुटीन सगळं नियमनिष्ठ असतात, खूप करतात. त्रिकाळ संध्या करत आहे, तासनतास पूजा करत आहे, पण व्यवहारामध्ये रुक्षता आहे. स्वतः कोरडे पाषाण म्हटलं तर म्हणे असं नाही. व्यवहारामध्ये एक गोडवार, एक सॉफ्टनेस असायला पाहिजे, भाव सौंदर्य असायला पाहिजे. अखंडानंद महाराज फार छान म्हणतात. ते म्हणतात तुम्ही स्वतःला सजवा पूर्ण आपल्या व्यक्तिमत्वाला, आणि वेगवेगळे घटक आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. तर म्हणे आचरणामध्ये धर्म असायला पाहिजे, शरीराच्या स्तरावर धर्म, मनामध्ये शरणागती असायला पाहिजे, भगवंताची भक्ती, शरणागती.
बुद्धीच्या स्तरावर प्रमाणजन्य बोध, अद्वैत तत्वाचं ज्ञान, जर हे तिन्ही असेल तर म्हणे तो वैदिक साधू. वैदिक साधूची परिभाषा अशी, आचरणामध्ये धर्म आहे, व्यवहारामध्ये, मनामध्ये काय तर म्हणे सतत भगवंतासाठी भाव, आणि बुद्धीमध्ये तत्वज्ञान. याला आपण काय म्हणू, कृतात्मा. सतत आपल्यामध्ये रोज इम्प्रूव्हमेंट करण्याची एक प्रवृत्ती असायला पाहिजे. कालपेक्षा मी आज थोडा बेटर, थोडं चांगलं झालं. म्हणून ते म्हणतात की स्वतःचीच प्रतिस्पर्धा केली पाहिजे. कृतात्मा व्हायचंय तर हे सगळं आपल्याला पाहावं. आणि आमचे स्वामीजी म्हणायचे, मोठी मोठी साधना सोडा, चहा तुम्ही कसं पित आहात, कप कसा धरलाय, पाणी कसं पित आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष. आणि आपला व्यवहार असा असायला पाहिजे की समोरच्या माणसाला बरं वाटलं पाहिजे. नाही तर काय, तो बरोबर बसणार नाही, बरोबर जेवणार नाही, म्हणजे त्याच्याबरोबर मी जेवू नाही शकत, त्याच्याबरोबर मी जाऊ नाही शकत, म्हणजे ते बोलायचं कसं त्याला माहित नाही. म्हणून कृतात्मा म्हणजे संस्कृत आत्मा, जो रॉ नाहीये. रॉ म्हणजे काय, अगदी अनगढ. देवानी जसं जन्म दिला तसाच त्यांनी स्वतःमध्ये काही बदल घडवलेला. असंस्कृत आत्मा न पश्यंती, शंकराचार्य इथे म्हणतात असंस्कृत आत्मा. हे पण 5 वस्तूंचं नाव सांगतो आणि बस तेवढं सांगून पूर्ण करतो. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सौंदर्य जर आपल्याला आणायचं असेल तर म्हणे पहिलं म्हणजे भाव सौंदर्य असायला. भाव सौंदर्य म्हणजे ज्या भावना आहे त्या भावना उच्च पातळीच्या, प्रेम, दया, करुणा, श्रद्धा यांनी भरलेलं असलं पाहिजे. ते कोणी म्हणतात, एका संतांनी सांगितलं की आपलं मन म्हणजे काही कचऱ्याची पेटी नाहीये की जे आलं ते आपण टाकत आहोत. मोबाईल मध्ये आपण सारखं डिलीट करतो की नाही, जे मेसेज वाईट आहे, घाण आहे, चुकीचे, वी जस्ट डिलीट. जे चांगले मेसेज ते ठेवतो. तर भगवंतानी एक काय मनरूपी एक मोबाईल दिलेला आहे, त्याच्यामध्ये चांगले विचार ठेवणे, त्याला सेव्ह करा. त्यामुळे भाव सौंदर्य. त्यानंतर ते म्हणतात विचार सौंदर्य. विचार उदात्त असायला पाहिजे. विचार उदार, राष्ट्राचे विचार, धर्माचे विचार. अनेक लोक विचार तर करतात पण ते नेगेटिव्ह विचार असतात. म्हणे विचार सौंदर्य, बुद्धीचं सौंदर्य कसं होईल तर म्हणे सकारात्मकता ज्याच्यामध्ये भरलेली. किती प्रतिकूलता असेल पण तो नेहमी त्याच्यामध्ये सकारात्मकता सोडेल. हा वैदिक साधू आहे. भाव सौंदर्य, विचार सौंदर्य, त्यानंतर स्वभाव सौंदर्य. स्वभाव आपला साधूचा असायला पाहिजे. स्वभाव सौंदर्य. लोक म्हणतात ना, हा स्वभावाने फार छान आहे, पण याचा स्वभाव ठीक नाही. ज्ञानी तर पुष्कळ आहे, याच्याकडे ज्ञान तर आहे, पण स्वभाव एकदमच गडबड आहे. आपला स्वभाव असा असायला पाहिजे की आपल्यामुळे समोरच्याला आनंद मिळाला आणि त्याला परत हवासा वाटला पाहिजे. याला आपण म्हणू कृतार्थ. त्यानंतर गुण सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य, स्वभाव सौंदर्य, गुण सौंदर्य. गुण म्हणजे काय तर म्हणे सत्व गुणाचं प्राधान्य असावं. सत्वगुण. म्हणून भगवंत म्हणतात गीतेमध्ये अर्जुनाला नित्य सत्वस्थ भव. नित्य सत्वस्थ. नित्य सत्वस्थ म्हणजे काय, सात्विक पुस्तक वाच, सात्विक जेवण घे, सात्विक मित्र असायला पाहिजे, सगळं सात्विक. तेव्हाच मी 24 तास सात्विक होऊ शकतो.
गुणसौंदर्य. याप्रमाणे जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे घटक आपण सुंदर बनवतो, त्यालाच म्हणतात कल्चर्ड पर्सन, संस्कृतात. नाही तर याच्या उलट जो असतो ना, त्याला म्हणतात प्राकृतात. जसा आधी तो जगत होता तसाच जगत आहे, नो चेंज. ट्रान्सफॉर्मेशन. आमचे गुरुजी छान सांगतात की सध्या आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जगत आहोत. माहिती तर पुष्कळ आहे, आयटी बट नो ट्रान्सफॉर्मेशन. जे क्रांती घडली पाहिजे, बदल स्वतःमध्ये झाला पाहिजे, जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत तुम्ही किती साधना करा, ती वरवरचीच. म्हणून इथे म्हणतात अकृतात्मान नयनम पश्यन्ति, अचेतस. आणि दुसरं म्हणजे अविवेकपूर्ण जर साधना करत आहात तरी न अनुभवंती. शंकराचार्य इथे छान म्हणतात की तपसा इंद्रिय जयेन च दुश्चरितात अनुपरता अशांत दर्पात्म प्रयत्न कुर्वंत अपि. जे लोक अशांत आहे, अभिमान भरपूर आहे, त्यांनी जर तपश्चर्या जरी केली तरी त्यांना काही रस मिळणार नाही. उद्या आणखीन याच्यावर चिंतन करू. आणि मग आता इथे हा विषय भगवंत पूर्ण करत आहे, जीवाचा विषय पूर्ण होत आहे. आणि आता उद्याचा विषय फारच छान आहे. तो विषय आहे विभूती वर्णन. श्लोक क्रमांक 7 पासून 11 पर्यंत जीवाचं वर्णन त्यांनी केलं. मुक्ती कशी मिळेल, जीवामध्ये काय काय अनुभव असायला पाहिजे, काय काय गुण असायला पाहिजे, आणि तो जीव ज्ञानी म्हणवला जातो, कृतात्मा म्हणवला जातो किंवा अकृतात्मा म्हणतो, ते आता आपण पाहिजे. पारमार्थिक स्वरूप जीवाचं चैतन्याचं आहे हे आपण पाहिजे. अंश तो कशा कोणत्या दृष्टीने ते आपण बघितलं. आता इथे देव म्हणतात की मी जे सांगितलं होतं की माझं धाम किंवा पद शब्दाचा प्रयोग केला होता. पद म्हणजे भगवंताचं स्वरूप. आता त्याचं वर्णन करत आहे की मी काही एका मर्यादित ठिकाणी नाहीये. म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात तस्य पदस्य सर्वात्मत्वम. त्या परमात्म्याचं सर्वात्म रूप आता पुढच्या 4-5 श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे. विभूती वर्णन ते आता उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.